बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी अमरावतीतून। अमरावती जिल्ह्यात राज्य शासनाच्या कौशल्य विकास योजनेतील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नागपूरच्या एका संस्थेने शेकडो बेरोजगार युवकांना प्रशिक्षण न देताच बनावट ऑनलाईन नोंदणी दाखवून तब्बल 34 लाख रुपयांहून अधिक रक्कम लाटल्याचा आरोप आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग होण्याची शक्यता आहे। दरम्यान या घोटाळ्यावर योगेश कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 2019-20 सालचं हे प्रकरण आहे। अजूनपर्यंत ह्या संपूर्ण प्रकरणाची माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली नाही। अहवाल आम्ही आता मागून घेत आहोत की नक्की हे प्रकरण कशा पद्धतीने केलं गेलं, कशा पद्धतीने जे काही आयडी चुकीच्या पद्धतीने तयार केले गेले हे कसे झाले ह्याची संपूर्ण माहिती आम्ही मागून घेत आहोत। परंतु संबंधित DCP अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावरनं याची चौकशी आम्ही चालू केलेली आहे आणि DCPच्या मार्फत चौकशी होत असताना जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। दरम्यान या सगळ्या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम भास्कर यांच्याकडून। शुभम, काय सगळा नेमका प्रकार आहे आणि या प्रकरणी नेमकी काय कारवाई करण्यात येते आहे? हेमाली, अतिशय गंभीर हा प्रकार आहे। मंत्र्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो। त्यांनी देखील या विषयावर सांगितलं। कौशल्य व उद्योजकता विभागात हा संपूर्ण मोठा घोटाळा आहे। सध्या या प्रकरणामध्ये अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या येवदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नागपूरचं पुष्पांचल फाउंडेशन आहे, ज्या संस्थेनं 480 पैकी 360 बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देण्याचं कंत्राट मिळवलं होतं। मात्र प्रत्यक्षात या मुलांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही। बनावट एका प्रकारे ऑनलाईन नोंदणी दाखवली आणि शासनाचे तब्बल 34,57,000 रुपये या संस्थेकडून लाटण्यात आलेले आहेत। येवदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोतवाडा म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये एक शाळा आहे आणि तिथे हे सगळं सेंटर दाखवण्यात आलं। मात्र काही कौशल्य विकास विभागाचे अधिकारी तिथे पोहोचले। त्यांच्याही पाहणी दरम्यान हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आलेला आहे। सध्या या प्रकरणामध्ये नागपूरच्या पुष्पांचला फाउंडेशन वर गुन्हा दाखल आहे। यामध्ये इतरही आरोपी जे आहेत ते वाढण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळच्या या दोनही उपायुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाचे दस्तावेज आपल्या ताब्यात घेतले आहेत। पोलिसांना हे दस्तावेज सुपूर्द करण्यात आलेले आहे। या प्रकरणामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा देखील काही हात असल्याचं सांगितलं जात आहे, कारण इतकी मोठी रक्कम ज्यावेळेला एखाद्या संस्थेच्या खात्यामध्ये वर्ग होते त्यावेळेला बरेच शासकीय अधिकारी या चेनमध्ये असल्याची माहिती आहे। त्यामुळे प्रकरणाची व्याप्ती बघता अमरावतीच्या येवदा पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत। हिमाली, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।